झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये आता पीएमपीएलचा प्रवास महागणार आहे। तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा प्रस्ताव पीएमपीएलने प्रशासनाला दिला आहे। उद्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेतला जाईल। तिकिटांच्या दरात 1 ते 3 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव आहे, तर विविध पासच्या दरात देखील किमान 100 रुपये दरवाढ सुचवण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यातील 2 किलोमीटरसाठी मात्र कुठलीही दरवाढ होणार नाहीये। दरवाढीमुळे पीएमपीएलच्या उत्पन्नात मासिक 4 कोटी रुपयांनी भर पडणार आहे। डिझेल दरवाढीमुळे पीएमपीएलचा कंबरड मोडलाय। या दरवाढीमुळे पीएमपीएलला महिन्याला 8 कोटी रुपयांचा तोटा होत आहे। कारण पेट्रोल पंपावर डिझेलचा दर 53 रुपये असला तरी पीएमपीएलला मात्र तेल कंपन्यांकडून 64 रुपये प्रति लिटर या दराने डिझेल मिळतं। हा वाढता तोटा टाळण्यासाठी अखेर पीएमपीएलने भाडेवाढीचा निर्णय घेतलेला आहे। थेट जातोय पुण्याला, आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे आपल्या संपर्कात आहेत। नितीन, एकमेव सार्वजनिक वाहतूक पुण्यामधली पीएमपीएल आता ती सुद्धा महागणार आहे। सुवर्ण, निश्चितपणे देशभरात सार्वजनिक वाहतूक पुरवणाऱ्या ज्या सेवा आहेत त्यामध्ये पीएमपीएलचे तिकीट दर किंवा दर हे आधीच जास्त आहेत, त्यात आता आणखीन वाढ होणार आहे। ही जी दरवाढ होते त्याचं मुख्य कारण आहे डिझेलचे वाढलेले दर। पीएमपीएलची जी मागची जी दरवाढ आहे, या आधीची जी दरवाढ आहे ती सप्टेंबर 2012 मध्ये झाली होती। 18 जानेवारीला जे डिझेलचे दर वाढले त्यामुळे पीएमपीएलचं कंबरड अक्षरशः कंबरड मोडलेलं आहे। कारण पीएमपीएलला 12 रुपयाने प्रति लिटर 12 रुपये जास्त डिझेल घ्यावं लागतं, 64 रुपयांनी डिझेल घ्यावं लागतंय आणि पेट्रोल पंपांवरती 53 रुपये आहे। ह्या 12 रुपयाच्या दरवाढीमुळे पीएमपीएलला दररोज 15 ते 16 लाखांचा तोटा होतोय आणि हा तोटा महिन्याअखेरीस प्रत्येक महिन्याला 8-8.5 कोटींच्या घरात गेलेला आहे। दरवाढ न करता, तिकिटांमध्ये दरवाढ न करता ही दरवाढ टाळावी त्यासाठी पीएमपीएलने प्रयत्न केले होते। पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि त्याचबरोबर राज्य सरकार या दोन महापालिका आणि राज्य सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी पीएमपीएलने केली होती, मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे अखेर पीएमपीएलला दरवाढीचा निर्णय घ्यावा लागलेला आहे। यातून काही कोटींचं 4 कोटींचं साधारणतः उत्पन्न वाढेल आणि हा तोटा कमी होईल। त्या व्यतिरिक्त आता एप्रिलमध्ये ज्यावेळेस नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल त्यावेळेस पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका त्यांच्या बजेटमधील 2% रक्कम म्हणजे साधारणतः 100 कोटी रुपये पीएमपीएल साठी राखून ठेवणार आहे। पण हा निधी पुढील वर्षात मिळणार आहे, एप्रिल नंतर मिळणार आहे, टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। हा निधी मिळाल्यानंतर डिझेलची दरवाढ यापुढे जरी झाली तर पीएमपीएल दरवाढ करणार नाही किंवा टाळता येईल अशी शक्यता आहे। मात्र आज तरी या दरवाढीमुळे पुन्हा एकदा पीएमपीएलची सेवा देशभरातील सर्वात महाग बनलेली आहे आणि पुण्यातील प्रवास पीएमपीएलचा प्रवास महागला आहे। नक्की, धन्यवाद नितीन ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।